गेल्या अनेक वर्ष जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळत नव्हती आणि त्यानिमित्तानं एकतर जमिनीचे प्रश्न होते, उद्योग यायला मर्यादा होत्या. मागच्या सरकारमध्ये दुर्दैवानं कुठे प्रयत्न झाले नाही. आपण नगरची MIDC लगेच 600 एकर जमीन दिल्यामुळे आता नगर MIDC विस्ताराला मार्ग मोकळा झाला. शिर्डीमध्ये 500 एकर जमीन आपण शेती महामंडळाची होती, आपण ती आणि विनामूल्य दिली. त्यामुळे तिथे आता मोठ्या प्रमाणात प्रकल्प यायला आता मार्ग मोकळा झाला. बेलवंडीला पण दिला आहे जमीन, परंतु टप्प्याटप्प्याने उद्योग येतील. आज रामपूरची औद्योगिकरणाला अतिशय गती मंदावली होती. आज या 550 कोटीच्या प्रकल्पामुळे मला वाटतं उद्योजकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल, गुंतवणूकदार पुढे येतील. एकूणच जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला आता वेगाने चालना मिळते. जिल्ह्यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात उभा राहील. जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळेल आणि मला वाटतं महायुतीच्या सरकारमध्ये हे प्राधान्य आम्ही दिलेलं आहे रोजगारासाठी. तीच भूमिका आम्ही घेऊन आता काम करतो. आपण जर बघितलं बदलापूरची जी घटना आहे याचं कुठेतरी राजकारण होताना बघतोय. मला याचं आश्चर्य वाटतं. घटना दुर्दैवी होते, त्या सर्व थरातून निश्चित झालेला आहे, पण ज्या पद्धतीने त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो, मला ह्या महाविकास आघाडीच्या लोकांना विचारायचं आहे. बदलापूरमध्ये जी कारवाई सरकार करते, अधिकारी निलंबित झालेत, SIT स्थापन केली, इन्स्पेक्टर जनरल रँकचा एक वरिष्ठ अधिकारी त्याला नेमलं आहे आणि सरकार अतिशय गंभीरतेने आणि संवेदनशील आहे. SITची स्थापना करताना फास्ट ट्रॅकवर आपण त्या ठिकाणी निर्णय केला सरकारनं. मला याचं आश्चर्य वाटतं. या पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटना घडली, एका महिला डॉक्टरच्यावर अतिप्रसंग करून तिचं निर्गुण हत्या करण्यात आली. जगामध्ये पडसाद उमटले. देशभरामध्ये सगळ्या राज्यातील डॉक्टर मोर्चे काढतात निषेधाचं. मग आज हे महाविकास आघाडीचे लोक ज्या तप्तरीतेनं बदलापूरला गेलेत, का नाही त्यांनी राज्यामध्ये बंद पुकारला त्या प्रश्नावर? का नाही त्या घटनेचा निषेध केला? याचा अर्थ तुम्हाला त्या ममता बॅनर्जीच्या पदराखाली लपायचं आहे. याचा तुम्ही राजकारण करता घटनेचं. जनता मार्ग तुम्हाला ओळखून आहे. या घटनेचं राजकारण करणाऱ्यांच्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा तर मी निषेध करतोच. हा दुटप्पेपणा भूमिका जी मला वाटतं जनतेसमोर आली पाहिजे. आणि मला वाटतं या घटनेमुळं तरी आता यांचं खरी पोलखोल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आता लोकांसमोर येईल. या बदलापूर घटनेच्या संदर्भाने संजय राऊत म्हणतायत की मुख्यमंत्र्यांची भूमिका कुठेतरी संशयी आत्मा आहेत, असं त्यांची ती टीका करतात. संजय राऊतच्या टीकेत काय लक्षात तुम्ही असं की जो मागे एकदा आणि त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मला वाटतं एवढ्या संवेदनशील घटनेमध्ये ज्या प्रतिक्रिया ते देतात, मला वाटतं जनाची तरी मनाची तरी ठेवली पाहिजे. 24 तारखेला आघाडीने महाराष्ट्र बदलाची हाक दिली आणि नाना पटोले म्हणतायत की त्या दिवशी युतीला खरा आरसा त्यांचा जो आहे तो जनता दाखवेल म्हणून. असं आहे की मला वाटतं आमच्या आरशा दाखवण्याची, आम्ही आरशात दिसण्याची का वाट पाहतो तुम्ही? आता सगळ्या ठिकाणी संताजी धनाजी सरकार आम्हीच तुम्हाला दिसतोय. काम करणारं सरकार आहे ना. काम करणाऱ्या लोकांचीच तुम्हाला चित्र, तुम्हाला प्रतिमा सगळीकडे पाहायला मिळेल. तुमच्याकडे कोणी पाहत नाही म्हणून तुम्ही बदलापूरच्या घटनेचा केविलवाडी राजकारणासाठी प्रयत्न करतायत. हे दुर्दैव आहे ना. पुण्यामध्ये 3 दिवसापासून MPSCचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकार कुठेतरी दखल घेत नाही असा आरोप विरोधकांकडून होतोय. सुप्रिया सुळे काल आंदोलनात सहभागी झाले होते. रोहित पवार रात्रीपासून जाऊन बसलेत आणि शरद पवार म्हणतात की जर सरकारने लक्ष दिलं नाही तर मी स्वतः आता या आंदोलनात उतरणार. असं MPSCच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे, गंभीर आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे त्या मुलांच्या प्रश्नाची दखल सरकारने घेतलेली आहे, पण त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. पण मुद्दा मी जो म्हणत होतो की जसं बदलापूरच्या घटनेचं लगेच राजकारण सुरू, MPSCच्या मुलांच्या लगेच भावनेचा उद्रेक करत त्यांच्या उद्रेकाला हवा द्यायचा प्रयत्न करायचा. महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी सूचना आहे की थोडं संवेदनशील व्हा. हा प्रश्न एकट्याचा काही राजकीय पक्षाचा नाही आहे. हा संपूर्ण आपला तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.